नमस्कार. कसे आहे तुम्ही? आनंदात आहे ना? मी पण आनंदात आहे. अशीच आनंदात राहा. जेणेकरून आपल्याला खूप व्हिडिओ बनवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. जेणेकरून आज मी तुम्हाला लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. जेणेकरून आपल्याला ते सोपं आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असेल असं बनवूया. GPT, ChatGPT याच्यावरून आपल्याला हे थंबनेल बनवायचं आहे. जेणेकरून हे थंबनेल बघायला ॲक्टिव्ह आणि आनंदमय, जेणेकरून हात लावताच व्हिडिओ बघताच ॲक्टिव्ह आणि हात लावून लगेच त्याला आपण ओपन करू शकतो. असं आहे ते थंबनेल. 1 वर्षासाठी आपण हे थंबनेल आरामशीर आणि हे एकदम फुल कॉस्ट आहे. जेणेकरून आपल्याला याला एक पैसा पण नाही लागत. ChatGPT ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची एक फंक्शन आहे. जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ त्यावर टाकू शकतो आपण. चला मग आज आपण ChatGPTवरून थंबनेल कसं बनवायचं, लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते बघूया. चला, चला स्क्रीनवर. थँक सो मच ChatGPT. हे असेच ॲक्रेटिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदा स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्यात शब्द, वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो. जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना ChatGPTने दिलेले थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते, मी आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, थंबनेल लाईक करा. थँक्यू सो मच. हे बघा, ChatGPTने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं. जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन याच्यावर आणि ChatGPT एवढे सुंदर थंबनेल देतात हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय बनवता येतं, काय नाही हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार आणि सगळ्या गोष्टी अजून बघा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. म्हणून थँक्यू सो मच ChatGPT. थँक्यू सो मच ChatGPT. हे असेच ॲक्रेटिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदा स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्यात शब्द, वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो. जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना ChatGPTने दिलेले थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते, मी आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, थंबनेल लाईक करा. थँक्यू सो मच. नमस्कार. कसे आहे तुम्ही? आनंदात आहे ना? मी पण आनंदात आहे. अशीच आनंदात राहा.
जेणेकरून आपल्याला खूप व्हिडिओ बनवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. जेणेकरून आज मी तुम्हाला लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. जेणेकरून आपल्याला ते सोपं आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असेल असं बनवूया. GPT, ChatGPT याच्यावरून आपल्याला हे थंबनेल बनवायचं आहे. जेणेकरून हे थंबनेल बघायला ॲक्टिव्ह आणि आनंदमय, जेणेकरून हात लावताच व्हिडिओ बघताच ॲक्टिव्ह आणि हात लावून लगेच त्याला आपण ओपन करू शकतो. असं आहे ते थंबनेल. 1 वर्षासाठी आपण हे थंबनेल आरामशीर आणि हे एकदम फुल कॉस्ट आहे. जेणेकरून आपल्याला याला एक पैसा पण नाही लागत. ChatGPT ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे एक फंक्शन आहे. जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ त्यावर टाकू शकतो आपण. चला मग आज आपण ChatGPTवरून थंबनेल कसं बनवायचं, लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते बघूया. चला, चला स्क्रीनवर. हे बघा, आता आपण ChatGPTवर आलो. हे बघा, हे गोल आहे ना आकाराचं, इथे ChatGPT. यावर येऊन आपण ChatGPT ओपन झाले की आपण ChatGPTला बोलायचं. इथे प्लसवर हे करायचं आणि गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटोच्या ह्याच्यात क्लिक करायचं आणि आपल्याला एक फोटो घ्यायचा जो आपल्याला आवडेल, तो थंबनेलला जो आपल्याला शोभेल. आता समजा मी आता हा फोटो घेतला, ChatGPT हा फोटो घ्यायचा. यातला फोटो घेतल्यानंतर आपण फोटो काय घेतला, फोटोच माझे हा फोटो घेतला मी एक. हा फोटो घेतल्यानंतर आपल्या याच्यावर जायचं, ॲडवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो आपल्याला बाहेर येणार. फोटो घेतल्यानंतर ॲड क्लिक करायचं. हा बघा, फोटो आला. आणि आता बोलायचं ChatGPTला की मला द्यायचं. कीबोर्डचं प्रॉब्लेम. त्याला खूप हसायला येतं माझं हे बघून, माझी फजिती बघून. ती मला अरे बाबा, आवड ना. हा बघ, हा फोटो डाउनलोड केला. हा फोटो मी घेतला, ChatGPTला बोलून ॲड केला. ॲड केल्यानंतर आता हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर हा ॲड केलास, ॲड करणार असं. ॲड केल्यानंतर मी थंबनेल बना दीजिए किंवा बनवून दे छानमध्ये माझ्या फोटोचं, मला लाईव्ह थंबनेल बनवून दे. थँक्यू.
कसं बघ. आता हे लाईव्ह थंबनेल बघा किती छान बनतंय. लाईव्ह थंबनेल म्हणजे त्यात मला नाव पण टाकून दे ना. तसं नाही, मला लाईव्ह, हे बघा किती सुंदर आलं. वाव, किती सुंदर. हे काय लिहिलं? 9060. ओ माय गॉड, सॉरी, हे नव्हतं पाहिजे याच्यात. डबनेल असंच मला हे याच्यावरूनच किती सुंदर बनवला हा थंबनेल. आता हा थंबनेल काय करायचा, आपण सेव्ह करून घ्यायचा. परत आता मी दुसरा बघते, हा पण सेव्ह करते, जेणेकरून हे नको व्हायला. इतका सुंदर थंबनेल बनवून दिला की बघतच राहूशी वाटतंय. मस्त. ChatGPT एकदम भारी बाबा, तू ताई बाई काय. हे बघा असं बनवून आलं. त्याच्यानंतर आपण सेव्ह करून घ्यायचा. असं सेव्ह केल्यानंतर याला असं मग आपण क्लिक करायचं, असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं, बोलायचं पुन्हा. मला लाईव्ह जाण्यासाठी काय बोलायचं, कसं बोलायचं ते सांग, आणि लाईव्ह कसं जायचं, वॉच टाईम वाढवण्यासाठी लाईव्ह कसं जायचं ते मला सांग, असं मी तुम्हाला विचारते. तू मला ते बरोबर सांग. तर आपल्याला ChatGPT असं सांगणार, आपल्याला लाईव्ह कसं जायचं काय. लाईव्ह कसं जायचं हे बघ. इमेज वगैरे जेवढी छान इमेज तेवढं थंबनेल चांगलं होणार. बघ किती मस्त. नारालटमनेल, सॉरी, हे पण नको पाहिजे होतं नाव खालचं. हे बघ, हे नारळ थंबनेल काय, नारळ थंबनेल, हे पण नाव नको पाहिजे, साधं दे. लाईव्हला कसे जायचे आणि किती वेळ जायचं असं मला थंबनेल दे. परफेक्ट टाईम सांग. हे बघा आता व्यवस्थित परत एकदा बनवून देते. सुंदर, एकदम परफेक्ट. आता काय झालं, तुम्हाला खूप साधं क्लीन थंबनेल हवंय का? हे नारळ बोलले तीस मी, शे बाबा. हे बघ, मला लाईव्हला कसे जायचे, किती वेळ जायचं, लाईव्हला थंबनेल दे. मला लाईव्हसाठी जाण्यासाठी थंबनेल बनवून दे, आणि लाईव्ह किती टाईम असते हे सांग. किती टाईम घ्यायची त्याच्यावर अजून
असं आता तर काय परत लिहून दिलंस तू? आता थंबनेल नाही देत का? एका वेळेस दोनच होतात. ओके ठीक आहे. थँक्यू. असं थंबनेल आपल्याला बनवून आलं हे बघा, सुंदर. त्याच्यानंतर आता तुम्ही हे थंबनेल झाल्यानंतर हे बघून हे असं थंबनेल बनवलं. हे बघा किती सुंदर. ChatGPTने आपल्याला एवढं सुंदर थंबनेल बनवून दिलं. ChatGPTने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं, जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन नवीन याच्यावर आणि ChatGPT एवढे सुंदर थंबनेल देतात हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक एक नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय काय बनवता येतं काय काय नाही हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार. आणि सगळ्या गोष्टी अजून बघा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. थँक्यू सो मच ChatGPT. थँक्यू सो मच ChatGPT. हे असेच ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदम स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्यात शब्द वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून त्यात आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो, जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना ChatGPTने दिलेले थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते मी, आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, थंबनेल लाईक करा. थँक्यू सो मच. नमस्कार, कसे आहे तुम्ही? आनंदात आहे ना? मी पण आनंदात आहे. असेच आनंदात राहा, जेणेकरून आपल्याला खूप व्हिडिओ बनवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. जेणेकरून आज मी तुम्हाला लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला ते सोपं आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असेल असं बनवूया. ChatGPT याच्यावरून आपल्याला हे थंबनेल बनवायचं आहे, जेणेकरून हे थंबनेल बघायला ॲक्टिव्ह आणि आनंदमय, जेणेकरून हात लावताच व्हिडिओ बघताच ॲक्टिव्ह आणि हात लावून लगेच त्याला आपण ओपन करू शकतो. असं आहे ते थंबनेल. 1 वर्षासाठी आपण हे थंबनेल आराम देतात आणि हे एकदम फुल कॉस्ट आहे, जेणेकरून आपल्याला याला एक पैसा पण नाही लागत. ChatGPT ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे एक फंक्शन आहे, जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ त्यावर टाकू शकतो आपण. चला मग आज आपण ChatGPTवरून थंबनेल कसं बनवायचं, लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते बघूया. चला चला स्क्रीनवर. हे बघा, आता आपण ChatGPTवर आलो. हे बघा, हे गोल आहे ना आकाराचं, इथे ChatGPT. यावर येऊन आपण ChatGPT ओपन झाले की आपण ChatGPTला बोलायचं. इथे प्लसवर हे करायचं आणि गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटोच्या ह्याच्यात क्लिक करायचं आणि आपल्याला एक फोटो घ्यायचा जो आपल्याला आवडेल, तो थंबनेलला जो आपल्याला शोभेल. आता समजा मी आता हा फोटो घेतला,
ChatGPT. हा फोटो घ्यायचा यातला. फोटो घेतल्यानंतर आपण फोटो काय घेतला. फोटोच माझे हा फोटो घेतला मी एक. हा फोटो घेतल्यानंतर आपल्या याच्यावर जायचं, ॲडवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो आपल्याला बाहेर येणार. फोटो घेतल्यानंतर ॲड क्लिक करायचं. हा बघा फोटो आला. आणि आता बोलायचं ChatGPTला की मला द्यायचं. कीबोर्डचा प्रॉब्लेम. त्याला खूप हसायला येतं माझं हे बघून, माझी फजिती बघून. ती मला अरे बाबा आवड ना. हा बघ, हा फोटो डाउनलोड केला. हा फोटो मी घेतला ChatGPTला बोलून, ॲड केला. ॲड केल्यानंतर आता हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर हा ॲड केलास, ॲड करणार असं. ॲड केल्यानंतर मी बोलते तुम्हाला, मला लाईव्ह थंबनेल बनवायचं आहे तर दे मला. लाईव्ह थंबनेलसाठी इफेक्टिव्ह छान असं काहीतरी दे. लाईव्ह थंबनेल बना दीजिए किंवा बनवून दे छानमध्ये माझ्या फोटोचं. मला लाईव्ह थंबनेल बनवून दे. थँक्यू. असं बघ, आता हे लाईव्ह थंबनेल बघा किती छान बनतंय. लाईव्ह थंबनेल म्हणजे त्यात मला नाव पण टाकून दे ना. तसं नाही, मला लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल हवंय, त्यात नाव पण ॲड कर. लाईव्ह कसे जायचे. छोटा आला 90x60 छोटा सा थंबनेल दे. लाईव्ह के लिए मुझे थंबनेल बना दो. दे बनवून. बघ आता असा छान एकदम थंबनेल बनवून येणार आहे.
तो थंबनेल बघताच आणि एकदम भारी वाटणार. थंबनेल आता ChatGPTने आपल्याला थंबनेल दिला आहे. आता तो आपण ओपन करायचा. तो झाल्यानंतर किती सुंदर येईल बघा तो आता. लाईव्ह थंबनेल लाईव्ह जाण्यासाठी होय, त्यात एक नाव पण लिहिलं पण आहे. ते नाव आहे लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. लाईव्हसाठी दिली किंवा हिंदीत पण बोलू शकतो. लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. नेक्स्ट. हे बघा किती सुंदर आलं. वाव, किती सुंदर. हे काय लिहिलं नाही 1960. ओ माय गॉड, सॉरी, हे नव्हतं पाहिजे याच्यात. डबनेल असंच मला हे याच्यावरूनच किती सुंदर बनवला हा थंबनेल. आता हा थंबनेल काय करायचा, आपण सेव्ह करून घ्यायचा. परत आता मी दुसरा बघते. हा पण सेव्ह करते, जेणेकरून हे नको व्हायला. इतका सुंदर थंबनेल बनवून दिला की बघतच राहूशी वाटतंय. मस्त. ChatGPT एकदम भारी बाबा तू. ताई बाई काय. हे बघा असं बनवून आलं. त्याच्यानंतर आपण सेव्ह करून घ्यायचं. असं सेव्ह केल्यानंतर याला असं मग आपण क्लिक करायचं, असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं, बोलायचं पुन्हा. मला लाईव्ह जाण्यासाठी काय बोलायचं, कसं बोलायचं ते सांग, आणि लाईव्ह कसं जायचं, वॉच टाईम वाढवण्यासाठी लाईव्ह कसं जायचं ते मला सांग, असं मी तुम्हाला विचारते. तू मला ते बरोबर सांग. तर आपल्याला ChatGPT असं सांगणार आपल्याला लाईव्ह कसं जायचं काय. लाईव्ह कसं जायचं हे बघ, किती सुंदर लिहून दिलं तिने. लाईव्ह सुरू करताना काय बोलायचे पहिलं 30 सेकंदात. नमस्कार सगळ्यांना, मी तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. भाऊ, तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. आज मी लाईव्ह आले आहे कारण उदाहरणार्थ मी आज लाईव्ह कसे जायचे आणि वॉच टाईम कसा वाढवायचा हे सोप्या भाषेत सांगणार आहे. हळू आणि शांत बोला आणि घाई करू नका. लाईव्हमध्ये कसे बोलायचे, एखाद्या माणसाशी बोलणे ते कसं बोला, टाईमकडे बघून बोला, मध्ये प्रश्न विचारा, आवाज येतोय का, कोण लाईव्ह बघत आहे, कमेंट करा. लाईव्ह तुम्हाला सांगते याच्याबद्दल, परत फेसबुक, इंस्टाग्राम याच्याबद्दल, सगळ्याबद्दल लाईव्ह कसं जायचं हे यांनी आपल्याला लिहून दिलं आहे. तर हे थंबनेल कुठलं बनवलं, जरा मला त्या थंबनेलमध्ये थोडंसं चेंज करून हवं होतं. मला थंबनेलमधून चेंज करून हवं होतं. जे असं होतं की तिथे 90+60 लिहिलं आहे ना, ते नको पाहिजे. तर ते कॅन्सल कर आणि नॉर्मल असं बाकीचं सगळं ठेव, त्याप्रमाणे दे. असं थंबनेल दे. हे बघा किती सुंदर बनवून येते. पुन्हा एकदा दुसरं थंबनेल. हे लाईव्हचं थंबनेल एकदम सुंदर आणि छान येतंय बनून, जेणेकरून आपल्याला
हे बघा मोबाईल जरा इमेज आता आपल्याला व्यवस्थित छान एकदम बनवून भेटणार. ChatGPT आपल्याला एकदम छान बनवून देत आहे. लाईव्ह थंबनेल इमेज वगैरे जेवढी छान इमेज तेवढं थंबनेल चांगलं होणार. बघ किती मस्त नारालटमनेल. सॉरी हे पण नको पाहिजे होतं नाव खालचं. हे बघ हे नारळ थंबनेल काय आहे? नारळ सॉरी नारळ थंबनेल हे पण नाव नको पाहिजे. साधं दे. लाईव्हला कसे जायचे आणि किती वेळ जायचं असं मला थंबनेल दे. परफेक्ट टाईम सांग. हे बघा आता व्यवस्थित परत एकदा बनवून देते. सुंदर एकदम परफेक्ट. आता काय झालं तुम्हाला खूप साधं क्लीन थंबनेल हवंय का? हे नारळ बोलली होतीस मी. शे बाबा हे बघ मला लाईव्हला कसे जायचे किती वेळ जायचं लाईव्हला थंबनेल दे. मला लाईव्हसाठी जाण्यासाठी थंबनेल बनवून दे आणि लाईव्ह किती टाईम असते हे सांग. किती टाईम घ्यायची त्याच्यावर अजून असं. आता तर काय परत लिहून दिलंस तू? आता थंबनेल नाही देत का? एका वेळेस दोनच होतात. ओके ठीक आहे. थँक्यू. असं थंबनेल आपल्याला बनवून आलं. हे बघा सुंदर. त्याच्यानंतर आता तुम्ही हे थंबनेल झाल्यानंतर हे बघून हे असं थंबनेल बनवलं. हे बघा किती सुंदर. ChatGPTने आपल्याला एवढं सुंदर थंबनेल बनवून दिलं. हे बघा ChatGPTने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं, जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन नवीन याच्यावर आणि ChatGPT एवढे सुंदर थंबनेल देतात हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक एक नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय काय बनवता येतं काय काय नाही हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार आणि सगळ्या गोष्टी अजून बघा जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. म्हणून थँक्यू सो मच ChatGPT. थँक्यू सो मच ChatGPT. हे असेच ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदम स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्याचवर शब्द वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून त्यात आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो, जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना
चॅट जी पी टीने दिलेली थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते, मी आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, लाईक करा. थँक्यू सो मच. हे बघा, चॅट जी पी टीने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं, जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन नवीन याच्यावर आणि चॅट जी पी टी एवढे सुंदर थंबनेल देतात, हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक एक नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय काय बनवता येतं, काय काय नाही, हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार. आणि सगळ्या गोष्टी अजून बघा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. थँक्यू सो मच चॅट जी पी टी. थँक्यू सो मच चॅट जी पी टी. हे असेच ॲक्रेटिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदम स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला चॅट जी पी टीने थंबनेल दिलं. त्याचवर शब्द, वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून चॅट आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो, जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना चॅट जी पी टीने दिलेली थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते, मी आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, लाईक करा. थँक्यू सो मच. नमस्कार, कसे आहे तुम्ही? आनंदात आहे ना? मी पण आनंदात आहे. अशीच आनंदात राहा, जेणेकरून आपल्याला खूप व्हिडिओ बनवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. जेणेकरून आज मी तुम्हाला लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला ते सोपं आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असेल असं बनवूया. जी पी टी, चॅट जी पी टी याच्यावरून आपल्याला हे थंबनेल बनवायचं आहे, जेणेकरून हे थंबनेल बघायला ॲक्टिव्ह आणि आनंदमय, जेणेकरून हात लावताच व्हिडिओ बघताच ॲक्टिव्ह आणि हात लावून लगेच त्याला आपण ओपन करू शकतो. असं आहे ते थंबनेल. 1 वर्षासाठी आपण हे थंबनेल आराम केलं आणि हे एकदम फुल कॉस्ट आहे, जेणेकरून आपल्याला याला एक पैसा पण नाही लागत. चॅट जी पी टी ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची एक फंक्शन आहे, जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ त्यावर टाकू शकतो आपण. चला मग आज आपण चॅट जी पी टीवरून थंबनेल कसं बनवायचं, लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते बघूया. चला चला स्क्रीनवर. हे बघा, आता आपण चॅट जी पी टीवर आलो. हे बघा, हे गोल आहे ना आकाराचं, इथे चॅट जी पी टी. यावर येऊन आपण चॅट जी पी टी ओपन झाले की आपण चॅट जी पी टीला बोलायचं. इथे प्लसवर हे करायचं आणि गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटोच्या ह्याच्यात क्लिक करायचं आणि आपल्याला एक फोटो घ्यायचा, जो आपल्याला आवडेल तो थंबनेलला जो आपल्याला शोभेल. आता समजा मी आता हा फोटो घेतला, चॅट जी पी टी हा फोटो घ्यायचा, यातला
फोटो घेतल्यानंतर आपण फोटो फोटो काय घेतला, फोटोच माझे हा फोटो घेतला मी एक. हा फोटो घेतल्यानंतर आपल्या याच्यावर जायचं, ॲडवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो आपल्याला बाहेर येणार. फोटो घेतल्यानंतर ॲड क्लिक करायचं. हा बघा फोटो आला. आणि आता बोलायचं ChatGPTला की मला द्यायचं कीबोर्डचं प्रॉब्लेम. त्याला खूप हसायला येतं माझं हे बघून, माझी फजिती बघून. ती मला अरे बाबा आवड ना. हा बघ, हा फोटो डाउनलोड केला. हा फोटो मी घेतला ChatGPTला बोलून, ॲड केला. ॲड केल्यानंतर आता हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर हा ॲड केलास, ॲड करणार असं. ॲड केल्यानंतर मी बोलते तुम्हाला, मला लाईव्ह थंबनेल बनवायचा आहे तर दे मला. लाईव्ह थंबनेलसाठी इफेक्टिव्ह छान असं काहीतरी दे. लाईव्ह थंबनेल बना दीजिए किंवा बनवून दे छानमध्ये माझ्या फोटोचं. मला लाईव्ह थंबनेल बनवून दे. थँक्यू. असं बघ, आता हे लाईव्ह थंबनेल बघा किती छान बनतंय. लाईव्ह थंबनेल म्हणजे त्यात मला नाव पण टाकून दे ना. तसं नाही, मला लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल हवंय, त्यात नाव पण ॲड कर. लाईव्ह कसे जायचे. छोटा आला 90x60 छोटा सा थंबनेल दे. लाईव्ह के लिए मुझे थंबनेल बना दो. दे बनवून. बघ आता असा छान एकदम थंबनेल बनवून येणार आहे. तो थंबनेल बघताच एकदम भारी वाटणार.
थंबनेल आता ChatGPTने आपल्याला थंबनेल दिला आहे. आता तो आपण ओपन करायचा. तो झाल्यानंतर किती सुंदर येईल बघा तो आता. लाईव्ह थंबनेल लाईव्ह जाण्यासाठी होय त्यात एक नाव पण लिहिलं पण आहे. ते नाव आहे लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. लाईव्हसाठी दिली किंवा हिंदीत पण बोलू शकतो. लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. नेक्स्ट. हे बघा किती सुंदर आलं. वाव किती सुंदर. हे काय लिहिलं नाही 1960. ओ माय गॉड, सॉरी, हे नव्हतं पाहिजे याच्यात. डबनेल असंच मला हे याच्यावरूनच किती सुंदर बनवला हा थंबनेल. आता हा थंबनेल काय करायचा, आपण सेव्ह करून घ्यायचा. परत आता मी दुसरा बघते. दुसरा हा पण सेव्ह करते, जेणेकरून हे नको व्हायला. इतका सुंदर थंबनेल बनवून दिला की बघतच राहूशी वाटतंय. मस्त. ChatGPT एकदम भारी बाबा तू. ताई बाई काय. हे बघा असं बनवून आलं. त्याच्यानंतर आपण सेव्ह करून घ्यायचं. असं सेव्ह केल्यानंतर याला असं मग आपण क्लिक करायचं, असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं, बोलायचं पुन्हा. मला लाईव्ह जाण्यासाठी काय बोलायचं, कसं बोलायचं ते सांग, आणि लाईव्ह कसं जायचं, वॉच टाईम वाढवण्यासाठी लाईव्ह कसं जायचं ते मला सांग, असं मी तुम्हाला विचारते. तू मला ते बरोबर सांग. तर आपल्याला ChatGPT असं सांगणार आपल्याला लाईव्ह कसं जायचं काय. लाईव्ह कसं जायचं हे बघ किती सुंदर लिहून दिलं तिने. लाईव्ह सुरू करताना काय बोलायचे पहिलं 30 सेकंदात. नमस्कार सगळ्यांना, मी तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. भाऊ, तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. आज मी लाईव्ह आले आहे कारण उदाहरणार्थ मी आज लाईव्ह कसे जायचे आणि वॉच टाईम कसा वाढवायचा हे सोप्या भाषेत सांगणार आहे. हळू आणि शांत बोला आणि घाई करू नका. लाईव्हमध्ये कसे बोलायचे, एखाद्या माणसाशी बोलणे ते कसं बोला. टाईमकडे बघून बोला, मध्ये प्रश्न विचारा, आवाज येतोय का, कोण लाईव्ह बघत आहे, कमेंट करा. लाईव्ह तुम्हाला सांगते याच्याबद्दल, परत फेसबुक, इंस्टाग्राम याच्याबद्दल, सगळ्याबद्दल लाईव्ह कसं जायचं हे यांनी आपल्याला लिहून दिलं आहे. तर हे थंबनेल कुठलं बनवलं, जरा मला त्या थंबनेलमध्ये थोडंसं चेंज करून हवं होतं. मला थंबनेलमधून चेंज करून हवं होतं. जे असं होतं की तिथे 90+60 लिहिलं आहे ना, ते नको पाहिजे. तर ते कॅन्सल कर आणि नॉर्मल असं बाकीचं सगळं ठेव, त्याप्रमाणे दे. असं थंबनेल दे. हे बघा किती सुंदर बनवून येते. पुन्हा एकदा दुसरं थंबनेल. हे लाईव्हचं थंबनेल एकदम सुंदर आणि छान येतंय बनवून, जेणेकरून आपल्याला हे बघा मोबाईल जरा
इमेज आता आपल्याला व्यवस्थित छान एकदम बनवून भेटणार. ChatGPT आपल्याला एकदम छान बनवून देत आहे. लाईव्ह थंबनेल इमेज वगैरे, जेवढी छान इमेज तेवढं थंबनेल चांगलं होणार. बघ किती मस्त. नाराल सॉरी, हे पण नको पाहिजे होतं नाव खालचं. हे बघ, हे नारळ थंबनेल काय आहे? नारळ सॉरी, नारळ थंबनेल हे पण नाव नको पाहिजे. साधं दे. लाईव्हला कसे जायचे आणि किती वेळ जायचं असं मला थंबनेल दे. परफेक्ट टाईम सांग. हे बघा, आता व्यवस्थित परत एकदा बनवून देते. सुंदर, एकदम परफेक्ट. आता काय झालं, तुम्हाला खूप साधं क्लीन थंबनेल हवंय का? हे नारळ बोलली होतीस मी. शे बाबा, हे बघ, मला लाईव्हला कसे जायचे, किती वेळ जायचं, लाईव्हला थंबनेल दे. मला लाईव्हसाठी जाण्यासाठी थंबनेल बनवून दे आणि लाईव्ह किती टाईम असते हे सांग. किती टाईम घ्यायची त्याच्यावर अजून. असं आता तर काय परत लिहून दिलंस तू? आता थंबनेल नाही देत का? एका वेळेस दोनच होतात. ओके, ठीक आहे. थँक्यू. असं थंबनेल आपल्याला बनवून आलं. हे बघा, सुंदर. त्याच्यानंतर आता तुम्ही हे थंबनेल झाल्यानंतर हे बघून हे असं थंबनेल बनवलं. हे बघा किती सुंदर. ChatGPTने आपल्याला एवढं सुंदर थंबनेल बनवून दिलं. हे बघा, ChatGPTने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं, जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन नवीन याच्यावर आणि ChatGPT एवढे सुंदर थंबनेल देतात हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक एक नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय काय बनवता येतं, काय काय नाही हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार. आणि सगळ्या गोष्टी अजून बघा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. म्हणून थँक्यू सो मच ChatGPT. थँक्यू सो मच ChatGPT. हे असेच ॲक्रेटिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदम स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्याचवर शब्द, वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून त्यात आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो, जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना ChatGPTने दिलेले थंबनेल बनवून आपण हे लावा.
आता एक सांगते, मी आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, थंब लाईक करा. थँक्यू सो मच. नमस्कार, कसे आहे तुम्ही? आनंदात आहे ना? मी पण आनंदात आहे. असेच आनंदात राहा, जेणेकरून आपल्याला खूप व्हिडिओ बनवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. जेणेकरून आज मी तुम्हाला लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते दाखवणार आहे. जेणेकरून आपल्याला ते सोपं आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असेल असं बनवूया. GPT, ChatGPT याच्यावरून आपल्याला हे थंबनेल बनवायचं आहे. जेणेकरून हे थंबनेल बघायला ॲक्टिव्ह आणि आनंदमय, जेणेकरून हात लावताच व्हिडिओ बघताच ॲक्टिव्ह आणि हात लावून लगेच त्याला आपण ओपन करू शकतो, असं आहे ते थंबनेल. 1 वर्षासाठी आपण हे थंबनेल आराम केलं आणि हे एकदम फुल कॉस्ट आहे. जेणेकरून आपल्याला याला एक पैसा पण नाही लागत. ChatGPT ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे एक फंक्शन आहे, जेणेकरून आपल्याला सगळे व्हिडिओ त्यावर टाकू शकतो आपण. चला मग आज आपण ChatGPTवरून थंबनेल कसं बनवायचं, लाईव्ह थंबनेल कसं बनवायचं ते बघूया. चला, चला स्क्रीनवर. हे बघा, आता आपण ChatGPTवर आलो. हे बघा, हे गोल आहे ना आकाराचं, इथे ChatGPT. यावर येऊन आपण ChatGPT ओपन झाले की आपण ChatGPTला बोलायचं. इथे प्लसवर हे करायचं आणि गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला फोटो घ्यायचा आहे. फोटोच्या ह्याच्यात क्लिक करायचं आणि आपल्याला एक फोटो घ्यायचा, जो आपल्याला आवडेल, तो थंबनेलला जो आपल्याला शोभेल. आता समजा मी आता हा फोटो घेतला, ChatGPT हा फोटो घ्यायचा. यातला फोटो घेतल्यानंतर आपण फोटो काय घेतला, फोटोच माझे हा फोटो घेतला मी एक. हा फोटो घेतल्यानंतर आपल्या याच्यावर जायचं, ॲडवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा फोटो आपल्याला बाहेर येणार. फोटो घेतल्यानंतर ॲड क्लिक करायचं. हा बघा, फोटो आला. आणि आता बोलायचं ChatGPTला की मला द्यायचं कीबोर्डचं प्रॉब्लेम. त्याला खूप हसायला येतं माझं हे बघून, माझी फजिती बघून. ती मला अरे बाबा, आवड ना. हा बघ, हा फोटो डाउनलोड केला. हा फोटो मी घेतला, ChatGPTला बोलून ॲड केला. ॲड केल्यानंतर आता हा फोटो घेतला. हा फोटो घेतल्यानंतर
ॲड केलास, ॲड करणार असं. ॲड केल्यानंतर मी बोलते तुम्हाला. मला लाईव्ह थंबनेल बनवायचा आहे, तर दे मला. लाईव्ह थंबनेलसाठी एट्रॅक्टिव्ह छान असं काहीतरी दे. लाईव्ह थंबनेल बना दीजिए किंवा बनवून दे छानमध्ये माझ्या फोटोचं. मला लाईव्ह थंबनेल बनवून दे. थँक्यू. असं बघ, आता हे लाईव्ह थंबनेल बघा किती छान बनतंय. लाईव्ह थंबनेल म्हणजे त्यात मला नाव पण टाकून दे ना. तसं नाही, मला लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल हवंय. त्यात नाव पण ॲड कर. लाईव्ह कसे जायचे. छोटा आला 90/60 छोटा सा थंबनेल दे. लाईव्ह के लिए मुझे थंबनेल बना दो. दे बनवून. बघ आता असा छान एकदम थंबनेल बनवून येणार आहे. जो थंबनेल बघताच एकदम भारी वाटणार. थंबनेल आता ChatGPTने आपल्याला थंबनेल दिला आहे. आता तो आपण ओपन करायचा. तो झाल्यानंतर किती सुंदर येईल बघा तो. आता लाईव्ह थंबनेल लाईव्ह जाण्यासाठी होय, त्यात एक नाव पण लिहिलं पण आहे. ते नाव आहे लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. लाईव्हसाठी दिली किंवा हिंदीत पण बोलू शकतो. लाईव्ह जाण्यासाठी थंबनेल. नेक्स्ट. हे बघा किती सुंदर आलं. वाव, किती सुंदर. हे काय लिहिलं 90/60. ओ माय गॉड, सॉरी, हे नव्हतं पाहिजे याच्यात. डबनेल असंच मला हे याच्यावरूनच किती सुंदर बनवला हा थंबनेल. आता हा थंबनेल काय करायचा, आपण सेव्ह करून घ्यायचा. परत आता मी दुसरं बघते. हा पण सेव्ह करते, जेणेकरून हे नको व्हायला. इतका सुंदर थंबनेल बनवून दिला की बघतच राहूशी वाटतंय. मस्त. ChatGPT एकदम भारी बाबा तू. ताई बाई काय. हे बघा असं बनवून आलं. त्याच्यानंतर आपण सेव्ह करून घ्यायचं. असं सेव्ह केल्यानंतर याला असं मग आपण क्लिक करायचं, असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला इथे लिहायचं, बोलायचं पुन्हा. मला
मला लाईव्ह जाण्यासाठी काय बोलायचं, कसं बोलायचं ते सांग. आणि लाईव्ह कसं जायचं, वॉच टाईम वाढवण्यासाठी लाईव्ह कसं जायचं ते मला सांग, असं मी तुम्हाला विचारते. तू मला ते बरोबर सांग. तर आपल्याला ChatGPT असं सांगणार आपल्याला लाईव्ह कसं जायचं काय. लाईव्ह कसं जायचं हे बघ, किती सुंदर लिहून दिलं तिने. लाईव्ह सुरू करताना काय बोलायचे पहिलं 30 सेकंदात. नमस्कार सगळ्यांना, मी तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. भाऊ, तुमचं नाव, तुम्ही सगळे कसे आहात. आज मी लाईव्ह आले आहे कारण उदाहरणार्थ मी आज लाईव्ह कसे जायचे आणि वॉच टाईम कसा वाढवायचा हे सोप्या भाषेत सांगणार आहे. हळू आणि शांत बोला आणि घाई करू नका. लाईव्हमध्ये कसे बोलायचे, एखाद्या माणसाशी बोलणे ते कसं बोला, टाईमकडे बघून बोला, मध्ये प्रश्न विचारा, आवाज येतोय का, कोण लाईव्ह बघत आहे, कमेंट करा. लोक लाईव्ह तुम्हाला सांगते याच्याबद्दल, परत फेसबुक, इंस्टाग्राम याच्याबद्दल, सगळ्याबद्दल लाईव्ह कसं जायचं हे यांनी आपल्याला लिहून दिलं आहे. तर हे थंबनेल कुठलं बनवलं, जरा मला त्या थंबनेलमध्ये थोडंसं चेंज करून हवं होतं. मला थंबनेलमधून चेंज करून हवं होतं. ते असं होतं की तिथे 90+60 लिहिलं आहे ना, ते नको पाहिजे. तर ते कॅन्सल कर आणि नॉर्मल असं बाकीचं सगळं ठेव, त्याप्रमाणे दे. असं थंबनेल दे. हे बघा किती सुंदर बनवून येते. पुन्हा एकदा दुसरं थंबनेल, हे लाईव्हचं थंबनेल एकदम सुंदर आणि छान येतंय बनून, जेणेकरून आपल्याला हे बघा मोबाईल जरा इमेज आता आपल्याला व्यवस्थित छान एकदम बनवून भेटणार. ChatGPT आपल्याला एकदम छान बनवून देत आहे लाईव्ह थंबनेल. इमेज वगैरे जेवढी छान इमेज तेवढं थंबनेल चांगलं होणार. बघ किती मस्त. नारालटमनेल, सॉरी हे पण नको पाहिजे होतं नाव खालचं. हे बघ, हे नारळ थंबनेल काय आहे, नारळ थंबनेल हे पण नाव नको पाहिजे, साधं दे. लाईव्हला कसे जायचे आणि किती वेळ जायचं असं मला थंबनेल दे. परफेक्ट टाईम सांग. हे बघा आता व्यवस्थित परत एकदा बनवून देते. सुंदर एकदम परफेक्ट. आता काय झालं, तुम्हाला खूप साधं क्लीन थंबनेल हवं का. हे नारळ बोलले तीस मी, शे बाबा. हे बघ, मला लाईव्हला कसे जायचे, किती वेळ जायचं, लाईव्हला थंबनेल दे. मला लाईव्हसाठी जाण्यासाठी थंबनेल बनवून दे आणि लाईव्ह किती टाईम असते हे सांग. किती टाईम घ्यायची त्याच्यावर अजून असं. आता तर काय परत लिहून दिलंस तू.
तर थंबनेल आहेत का? एका वेळेस 2च होतात. ओके, ठीक आहे. थँक्यू. असं थंबनेल आपल्याला बनवून आलं, हे बघा सुंदर. त्याच्यानंतर आता तुम्ही हे थंबनेल झाल्यानंतर हे बघून हे असं थंबनेल बनवलं, हे बघा किती सुंदर. ChatGPTने आपल्याला एवढं सुंदर थंबनेल बनवून दिलं. हे बघा, ChatGPTने आपल्याला किती सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल दिलं, जेणेकरून आपल्याला पटकन सांगून पटकन व्यवस्थित छान थंबनेल बनवता येईल. हे असेच थंबनेल आपण परफेक्ट करून घेत राहायचे. आपल्या याच्याने आपण स्वतःहून पण करायचे. आज नवीन नवीन याच्यावर आणि ChatGPT एवढे सुंदर थंबनेल देतात, हे मी आज फर्स्ट टाईम बघितलं आहे. मी पण शिकायला आता शिकते आहे हळूहळू सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे आता एक एक नवीन नवीन गोष्टी शिकत राहायच्या आणि आपल्याला व्हिडिओ बनवत राहायचे जेणेकरून. तर आता मी पुढचा पण व्हिडिओ आणणार, जेणेकरून तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती देईल मी व्हिडिओद्वारे, की जेणेकरून आपल्याला काय काय बनवता येतं, काय काय नाही, हे तुम्हाला मी परफेक्ट माहिती देणार. आणि सगळ्या गोष्टी अजून बघा, जेणेकरून तुम्हाला पण माहिती पडेल आणि मला पण सगळं मोटिवेशन भेटेल तुमच्याकडून. थँक्यू सो मच ChatGPT. थँक्यू सो मच ChatGPT. हे असेच ॲक्रेटिव्ह थंबनेल बनवून ॲक्टिव्ह आणि सुंदर देखावून एकदम स्पष्ट बघतात आणि जेणेकरून बघता क्षणी आपल्याला क्लिक करूशी वाटेल असं आपल्याला ChatGPTने थंबनेल दिलं. त्याचवर शब्द, वर्ड वगैरे सगळं परफेक्ट देऊन ते आपण मस्त बनवून आपल्या लाईव्ह थंबनेलला लावू शकतो, किंवा आपण आपल्या व्हिडिओला पण लावू शकतो, जेणेकरून आपले व्हिडिओ बघता क्षणी लोक क्लिक करून व्हिडिओ अजून बघतील. यासाठी हे व्हिडिओ बनवताना ChatGPTने दिलेले थंबनेल बनवून आपण हे लावा. आता एक सांगते मी, आता पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय. तो व्हिडिओ आहे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ कसे बनवतात, काय काय कसे बनवतात, व्हिडिओ लाईव्ह कधी जायचं तुम्हाला सांगते. बाकीचे सगळ्या गोष्टी असतात आपल्या, त्यानुसार मी तुम्हाला सगळे सांगणार. तर व्हिडिओ अजून बघा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वॉच टाईम कसा वाढवतात याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगणार. तर हॅक करा, लाईक करा. थँक्यू सो मच.